नमस्कार, मी सुजित देशपांडे. वेलकम टू स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट्स A to Z मराठी पॉडकास्ट. आजचे आपले पाहुणे खूप विशेष आहेत. मिस्टर प्रशांत कडुकर सर, फाउंडर ऑफ डिजिटल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. या इन्स्टिट्यूटने गेल्या काही वर्षात 10,000हून अधिक डिजिटल मार्केटर्स घडवले. पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई, नागपूर इतकंच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील सुरत, अहमदाबाद, केरळ या राज्यातही या इन्स्टिट्यूटच्या शाखा आहेत. तर डिजिटल ट्रेनिंग आणि मिस्टर प्रशांत कडुकर सर यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया त्यांच्याचकडून. वेलकम सर. नमस्कार. नमस्कार सर. मला पहिल्यांदा तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे ते ऐकून घ्यायला आवडेल. एज्युकेशन वाईज माझं बी झालंय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून. ओके. इंजिनिअरिंग केलंय मी MIT मधून केलंय इंजिनिअरिंग. आणि त्यानंतर ME ला ऍडमिशन घेतली. अँड ME ला ऍडमिशन घेतल्यानंतर ME ड्रॉपआउट आहे. ओके. अँड या फील्ड डिजिटल मार्केटिंग मध्ये मी जॉब केला काही. ओके. अँड देन माझा प्रवास सुरू झाला ट्रेनिंग मध्ये असा सुरू झाला पूर्ण. ओके. बट सर, आता तुम्ही इंजिनिअरिंग वगैरे केलं, हे केल्यानंतर डिरेक्टली तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आल्याच असतील किंवा तुम्ही काही इंटरव्ह्यूज दिले असतील. बट ते काही न करता मध्येच MA ला जावं असं का वाटलं तुम्हाला? नाही, कसं असतं की जेव्हा इंजिनिअरिंग झाली तेव्हा जॉब नाही मिळाला. ओके. एक प्रेशर असतं ना की बाबा गॅप नकोय करिअर मध्ये. एक असतं ना की मग काय करायला, गॅप जॉब तर मिळत नाहीये. करेक्ट. आणि तेव्हाची सिच्युएशन अशी होती तेव्हाची की जॉब लगेच मिळणं कठीण होतं. आणि जॉब नाही मिळत मग आता इयर गॅप नाही झाला पाहिजे आणि लोकांना सांगायला पाहिजे ना, घरच्यांना, फॅमिली मेंबरला किंवा आपल्या रिलेटिव्हला की काय करतोय बाळा तू, MA करतोय. ओके. ते सांगायला काहीतरी मला MA करायची होती. करेक्ट. आणि जॉब पण सर्च चालूच होता. एक वर्ष खूप स्ट्रगल केला म्हणजे जॉबमध्ये. मी माझ्या जो स्टॉकमध्ये पण मी सांगितलेलं आहे की स्टार्टिंगला मी 4,000 रुपयापासून MIDC जॉब करत होतो. खूप सर्च केले, जॉब मिळतच नव्हता, खूप मिळतच नव्हता. त्याचं खूप इलेक्ट्रॉनिक्स फील्ड होती आणि ITचं एवढं ज्ञान नव्हतं मला तेव्हा, किंवा कोडिंग वगैरे एवढा इंटरेस्ट नव्हता. बरोबर. बट येस, मग अशी जर्नी माझी या फील्डमध्ये चालू झाली डिजिटल मार्केटिंग मध्ये. ओके. म्हणजे घरच्यांचंही थोडं त्यावेळी प्रेशर असतं की आता डिग्री झाली बाबा, आता अजून काय करायचं आम्ही. आता बघ, आता माझे मित्र जे होते सगळ्यांना जॉब लागलेत. करेक्ट. मलाच कसं तरी होत होतं. घरच्यांचं ठीक आहे, घरच्यांचं म्हणणं एवढं नव्हतं किंवा तू शिक, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. बट मला एक फील होतं माझ्या सगळ्या सोबतचे जॉबला लागले, चांगल्या कंपनीत लागले आणि तू काय करतोय, तू अजून जॉबलेसच आहे. करेक्ट. आणि ते एक फिलिंग असायची, सगळे लागलेत बाबा आणि तू काय करतोय. ते एक फिलिंग वेगळीच असायची. आणि डेफिनेटली एक असतं ना की बाबा आता किती शिकवतील घरचे पण. करेक्ट. बस ना, आता किती, आता लहान मूल बहीण भाऊ पण आहे मला, त्यांना पण शिकवायचं आहे. मोठा अजून शिकतोच आहे. असं एक ते प्रेशर टाकत नसलं तरी आपल्याला कुठेतरी जाणवत असतं त्यांच्यावरचं प्रेशर. करेक्ट. की त्यांना काय प्रेशर, ते ऑटोमॅटिक करतात. आणि सर, घरातलं वातावरण कसं असायचं, म्हणजे तुमचं मूळ गाव काय? आणि मूळ गाव तसं मी विदर्भामध्ये वाशिम डिस्ट्रिक्ट मध्ये मंगरुळपीर नावाचं शहर आहे. ओके. तिथला मूळ आहे. तिथंच माझं 10वी झाली. नंतर मग वाशिम मध्ये GPW गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक वाशिम मध्ये माझं पॉलिटेक्निक झालं. ओके. नंतर मी MIT ला आलो. घरची परिस्थिती अशीच नॉर्मल, एक सामान्य घराची कशी असते तशीच एक नॉर्मल परिस्थिती. आणि बस त्यातूनच माझं समोर आलोय मी. आणि आई वडील काय करायचे? वडील माझे गव्हर्नमेंट ऑफिसर होते आणि आई हाऊस वाईफ होती. ओके. सपोर्ट होता की वडील एक गव्हर्नमेंट मध्ये होते, पण 3 भाऊ आम्ही. ओके. किती पगार तो असतो, एक तो कमीच पडतो किती म्हटलं तरी. तर थोडासा फायनान्शियली एवढं स्टेबिलिटी नव्हती, थोडी इन्स्टेबिलिटी होतीच डेफिनेटली. मग शिक्षणानिमित्त तुम्ही पुण्यात? शिक्षणानिमित्त. साधारण कुठल्या वर्षी तुम्ही पुण्यात आला? 2009 मध्ये पुण्यात आलो. आणि तिथून 2007 9 मध्ये आलो. 2009 मध्ये पुण्यात. पण डिजिटल मार्केटिंग कडे जावंसं किंवा त्या जॉबला जावंसं का वाटलं? एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली की माझा मित्र एक डेव्हलपर होता, IT डेव्हलपर, वेबसाईट डेव्हलपर होता. आणि तो मला सांगत राहायचा, त्यांनी एक स्टार्टअप चालू केलं होतं की तो मला सांगत राहायचा, त्याचं नाव सागर महाजन आहे. तो मला सांगत राहायचा की तू या वेबसाईटवर काम कर, या वेबसाईटवर ट्रॅफिक आण. मी वेबसाईट बनवतो, तू ट्रॅफिक आण. मग मी काय करायचो ना की फेसबुकचे ग्रुप असायचे, आता पण आहेत, त्या फेसबुकवर ग्रुपवर पोस्ट टाकायचो आणि ट्रॅफिक यायची वेबसाईटला. मला ते खूप छान अनालिटिक्सला बघत होतं. अरे 10 लोक आलेत, 20 लोक आलेत, 50 लोक आलेत. तुम्हाला खूप मोटिवेट फील व्हायचं, अरे मी काम केल्याचे किती लोक आले, 50 लोक आले. आणि ते ऍडसेन्स अप्रूव्ड साईड होती. बरोबर. त्याच्यातून पैसे पण मिळायचे. करेक्ट. सो ते खूप मला इंटरेस्टिंग वाटलं. आणि मग तिथून माझा प्रवास या फील्डमध्ये SEO, मग SEO कळालं काय असतं SEO,
की वेबसाईटला रँक करायचं. मग तिथं मग आम्ही वेबसाईट केला. मग अनफॉर्च्युनेटली त्याला मुंबईला जॉब लागला, तो तिकडे चालला गेला. आम्ही रूममेट होतो. बरोबर. मग ते वेबसाईटवर एवढं काही मग नंतर काम नाही, कारण मी माझ्या जॉबमध्ये, तो त्याचा. पण इंटरेस्ट, ऍक्च्युली जो इंटरेस्ट आहे डिजिटल मार्केटिंग मध्ये, तिथून चालू झाला. 2010ची गोष्ट आहे. ओके. साधारण त्यानंतर तुम्ही 4 वर्ष या फील्डमध्ये जॉब केला. तो एक्सपिरियन्स कसा होता जॉब करण्याचा? हा, जॉब मध्ये जेव्हा मी एक कंपनीत काम केलं होतं, त्या कंपनीचं असं होतं की खूप खराब रिव्ह्यूज होते ऑनलाईन, खूप खराब रिव्ह्यूज होते. आणि मला रोल दिला होता ते रिव्ह्यूज काढायचे. खूप मोठा टास्क होता. गुगल रिव्ह्यूज, गुगल रिव्ह्यूज असू द्या किंवा भरपूर अशा कंप्लेंट साईट होत्या, ते रिव्ह्यूज काढायचे असं काम होतं. आणि त्यांनी मला हायर केलं होतं हे रिव्ह्यूज काढायच्यात. सो मी रात्रंदिवस काम करायचो, म्हणजे 16 तास, 17 तास ते रिव्ह्यूज काढायच्याच दिमागात तेच. मग ते शिकते, रिव्ह्यूज काढायचे म्हणजे मग ते एसईओ लागेल. कारण की ते रिव्ह्यूज खाली करायचे, रिमूव्ह तर करू शकत नाही, कारण की दुसऱ्याच्या वेबसाईटचं आपण सर्व्हरला जाऊन डिलीट नाही करू शकणार आहे. तर एक आयडिया होती की आपल्याच वेबसाईट 10-12 लॉन्च करायच्या आणि ते रँक करायच्या त्या कीवर्डवर. ओके. सो वी हॅव लॉन्च 10+ वेबसाईट. फक्त ते रिव्ह्यूज दिसले नाही पाहिजे म्हणून, कारण की त्या कंपनीचं नाव टाकलं तर रिव्ह्यूज यायचे खराब खराब. तर आम्ही काय केलं, 10 वेबसाईट लॉन्च केल्या आणि त्या 10च्या 10 वेबसाईट गुगलवर टॉप केल्या आणि ते सगळं रिमूव्ह केलं. त्या कंपनीनं मला 3 महिन्यात एक एक्झिक्युटिव्ह मॅनेजर पोझिशन दिली. क्या बात. आणि तिथून माझा मग एक्साइटिंग जर्नी ऑफ डिजिटल मार्केटिंग चालू. नंतर तिथं काम करताना असं फील झालं, यार नाही इथं आपण, आणि कंपनी एवढी खास प्रोडक्ट विकत नव्हती, त्याच्यामुळे रिव्ह्यूज येत होते. तर आपण किती दिवस त्या रिव्ह्यूजला दाबून ठेवायचं. तर म्हणून मी मग शिफ्ट केलं, MNC मध्ये जॉबला गेलो. MNC मध्ये गेल्यानंतर कळालं की अरे एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये एवढंच काम दिलं गेलं, म्हणजे सगळं माहित सगळं होतं. पण तिथे गेल्यावर एकदम कम्फर्ट झोन मध्ये. मी तर 14 तास 15 तास काम करायचो या कंपनीमध्ये. म्हणजे तिचे सगळे मॅनेजर सगळे म्हणत होते, अरे घरी जा बाबा, काय करतो. मी घरी जाऊन काम करत होतो. ते पॅशनेट होतो मी त्या फील्डमध्ये, त्याच्यामुळे ते मला आवडत होतं काम करायला. मी त्या कंपनीत गेलो होतो, तिथं कॉफी प्यायला जात होते, इकडलं काय काम तिकडलं, म्हणजे हार्डली 3 ते 4 तास काम करायचे. सेटल झाल्यासारखं झालं, याच्यापुढे आपल्याला काय अचीव्ह नाही करायचं. कम्फर्ट झोन झालं. मला पण असं फील होतं किती कम्फर्ट झोन मध्ये. मग मी फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट चालू केले बघा. फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट बघताना मला एक कन्सल्टेशन मधून एक काम आलं की बाबा तू आमच्या स्टार्टअपला कन्सल्ट कर आणि डिजिटली ग्रो करून दे. तर मी त्या स्टार्टअपला कन्सल्ट केलं, त्या स्टार्टअपला ग्रो केलं, त्या स्टार्टअपला सजेस्ट केलं की ट्रेनिंग पण चालू करा. त्या स्टार्टअपने ट्रेनिंग पण चालू केलं, स्टुडंट्स पण आणलेत आणि ते स्टार्टअप ग्रो करताना मी बघितलं त्या प्रोसेसला. मग व्हाय नॉट मी. करेक्ट. तिथून डिजिटल ट्रेनिंगची सुरुवात झाली. करेक्ट. बट सर, मला एक प्रश्न पडतो की आजही इंडियामध्ये म्हणावं तितकं डिजिटल मार्केटिंगचा अवेअरनेस नाहीये. कारण आपण एक बेसिक एक फ्रीलान्सर असतो, तो साधं 10,000 रुपयाचं जेव्हा हे टाकतो, तरी काही कस्टमर्स कडून असं येतं की खूपच पैसे आहेत, खूपच पैसे. भले त्यांनी प्रोडक्टला खूप खर्च केला असं, पण ते मार्केटिंगला खर्च करायला खूप मागे पुढे पाहतात. तर जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूट सुरू केली तर तेव्हा तर अवेअरनेस अजून कमी असेल. मग त्यावेळी आपण एक इन्स्टिट्यूट सुरू करावी, हे धाडस नाही. जसं मी म्हटलं, मी एक स्टार्टअपला ग्रो केलं होतं आणि डेफिनेटली धाडस तर नव्हताच. घरचे म्हणजे सेटल जॉब होता, फ्रीलान्सिंग मधून पण चांगली अर्निंग होत होती. कशाला तू असं एक करतोय, असं पाऊल उचलतोय, तर ऑब्व्हियसली एक खूप मोठा प्रश्न होता. बरोबर. बट एक असं जिद्द, एक जिद्द होती की नाही यार मी करू शकतो, नाही यार मी बघितलं याला करताना, मी स्वतः केलंय ते कंपनी ग्रो, सो व्हाय नॉट. मी तर माझी असताना तर मी किती करेल. सो धाडस दाखवलं. मी वेबसाईट लॉन्च केली digitaltraining.com. जॉब करत असताना digitaltraining.com वेबसाईट लॉन्च केली. त्याला रँकिंग आणायला SEO चालू केलं. त्याला चालू नाही, आणखी कंपनी रजिस्टर्ड नाहीये, पण डिजिटल वेबसाईट लॉन्च केली. सोशल मीडिया 2014-15 मध्ये. ओके. अँड नंतर मग ते वेबसाईट रँकला आणणं काम चालू केलं. इन्स्टिट्यूट नाही, अजून काही नाही, पण चालू केलं. आणि त्या कंपनीला माहित पडलं हा स्वतःच पण करतोय. ओके. कंपनीमध्ये 2 महिन्याचं पूर्ण जे माझं हे होता, एक कंपन्सेशन होतं, ते पूर्ण थांबवलं आणि बुडवलंच म्हणजे असं समज. पण त्यांना कळालं ना की अरे हे आम्हाला हेल्प करतोय, स्वतःचाही करतोय. करेक्ट. त्यामुळे त्यांनी थोडंसं मला सतावलं म्हणजे पैसे द्यायसाठी, पण नाही दिले. पण ठीक आहे म्हटलं, जाऊ दे. पण याच्यात काही रॉंग नाही. उलट आपल्या सोबत काम करणारी व्यक्ती काहीतरी धाडस करते, आपण उलट त्याला बॅक केलं पाहिजे. असं की माझी डिपेंडन्सी झाली होती तिथं. करेक्ट. आणि हा मग माझं निघून जाणार आणि तिथं स्टार्टअप पुढे कोलॅप्स होणार. त्यांनी पण एक स्टार्ट केलं होतं माझ्या भरोशावर. करेक्ट. त्यांना फक्त सेल्सचं नॉलेज होतं. बरोबर. मला डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी, कन्सल्टेशन, वेबसाईट, SEO, मला तर सगळंच नॉलेज होतं. करेक्ट. पण त्यांना कळालं की नाही याच्यावर आता जास्त डिपेंडन्सी नाही ठेवता येणार, म्हणून त्यांनी थोडेसे असे पाऊल घेतले. ओके. सर, मग मला सांगा की
हे सुरू करायचा निर्णय तुम्ही घेतलात, बट हे तेवढं सोपं नाही. एक इन्स्टिट्यूट सुरू करायची, आपल्याला जागा रेंट करायला लागते, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. तर हे कसं जमवून आणलं गणित, आणि काय काय याच्यात अडचणी आल्या तुम्हाला? अडचणी तर सगळ्यात पहिलं होतं की मी 4 लाखाचं लोन घेतलं होतं माझ्या फादरने आणि मला दिले होते, कारण की एवढे पैसे आणणं सोपं नाही. करेक्ट. 4 लाख रुपये, कारण की तुमचं डिपॉझिटच 2 लाख रुपये होतं. बरोबर. आणि इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही झिरो होतो, इथं काहीच नव्हतं. ओके. काहीच नव्हतं. आम्ही तसंच चालू केलं. आणि एक जिद्द होती की एक टेन्शन होतं मनात की बाबा पुढच्या महिन्याचं रेंट कसं पे करू, कारण की सगळं इन्व्हेस्ट, कारण की सगळं झालं. बरोबर. पुढच्या महिन्याचं रेंट कसं पे करू, तिथून प्रश्न निर्माण होता. पण नाही का, त्याचं 18 तास काम केलं, हार्डवर्क केलं. एक जिद्द होती की नाही, मला चालवायचं आहे तर मला करावंच लागणार. फेसबुक ग्रुपवर अक्षरशः 500 ग्रुपवर पोस्टिंग करत त्यावेळेस, वेगवेगळ्या अकाउंटवर. माझ्याकडे 25 फेक अकाउंट होते ग्रुप. आणि त्या 25 फेक अकाउंटवर ना मी 500 ग्रुप्सला रोज पोस्टिंग करायचो. त्याच्यामुळं तिथं दिसायचं, मला ऑर्गॅनिक कॉल यायचे. मग आम्ही त्याला व्हिजिटला बोलायचं, व्हिजिटला बोलवून मग त्यांना सांगायचं कोर्स असा असा आहे, आम्ही तुम्हाला प्रोजेक्टला शिकवू असं. म्हणजे आणि मेन रिझन होतं डिजिटल ट्रेनिंग स्टार्ट करायचं की प्रोजेक्ट्सवर काम कसं करता येईल, प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करता येईल हे शिकवायचं. कारण की सगळे इन्स्टिट्यूट होते पुण्यात, भरपूर इन्स्टिट्यूट होते, पण ते सगळे थेरॉटिकल्स. कारण की मेंटर्स पण घ्यायचो, कारण की मी मॅनेजर लेवल होतो, मला लोक लागायचे. त्यांना काहीच नॉलेज नाही. त्यांनी 50-50 हजार रुपये इन्स्टिट्यूटवरून भरून पैसे भरलेत आणि त्यांना नॉलेज काहीच नाही. त्यांना डिजिटल मार्केटिंगच्या डेफिनेशन शिवाय काहीच माहित नाही प्रॅक्टिकल. त्यांना विचारलं फेसबुकवर ऍड रन कशी करशील, ते फक्त आम्हाला दाखवलं गेलं, आम्हाला कधीच करून घेतलं नाही आमच्याकडनं, 50-50 हजार रुपये भरून. सो मला एक वाटत होतं यार, ते पण एक खूप होतं की लोक पैसेच घेत आहेत, काही शिकवत काहीच नाही. तर ते पण एक डिमांड होता की बाबा प्रोजेक्ट्सवर कोण करून घेणार आहे, प्रॅक्टिकल कोण करून घेणार आहे, एखादा प्रोजेक्ट आपल्याला करता आलं पाहिजे. राईट. तर ते कुठंच नव्हतं इन्स्टिट्यूट तसं. मग आम्ही त्यांना एकदम कन्व्हेन्शनली असतो ना, एनर्जी ट्रान्सफर होतं. मी त्यांना, माझं इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नव्हतं ना, लोगो होता, काहीच नव्हतं. मला लोक ट्रस्ट कसे करतील. मग त्यांना मी समजून सांगायचं, बघा मी एक्सपिरियन्स आहे, माझी प्रोफाईल बघा लिंक्डइनची, मी तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट्सवर काम सांगणार आहे, कसं प्रॅक्टिकल करायचं काय. तुम्ही बाकीच्या इन्स्टिट्यूट जा, काही इश्यू नाही, बट प्रोजेक्ट्सवर शिकायचं माझ्याकडे. लोकांनी मला ट्रस्ट ठेवला माझ्यावर. आणि पहिली स्टुडंट होती माझी, ते चांगल्या कंपनीत प्लेस झाली, फ्युचरिझम टेक्नॉलॉजी मधून. त्या मुलीनं अक्षरशः पूर्ण क्लास इथं आणला कोर्स करतात. तिथून माझं ते म्हणतात जे कर म्हणतो ना आपण, की एक वेळेस माझा स्टुडंट सक्सेस झाला. त्यांनी पूर्ण बॅच 60 लोकांची बॅच बोलवली होती, तर या इथं कोर्स करा, कारण की ती केमिकल इंजिनियर होती, केमिकल इंजिनियरला जॉबच नव्हते. मग तिनं पूर्ण क्लास आणला, सगळ्याच्या सगळे नाही झाले कन्वर्ट, पण 12 लोक त्या पूर्ण 60 लोकांमधून कन्वर्ट झाले एकाच दिवसात. जे की आम्ही पब्लिसिटी लोक वाढत गेली, बट ती वाढण्यासाठी कुठेतरी तुम्ही जेन्युइन एफर्ट्स घेतले, मनापासून शिकवण्याचा प्रयत्न केला, की समोरच्या पैशाची व्हॅल्यू आपण ठेवली. हुक तिथंच आहे. हुक तिथून मिळाला मला, की माझा मुलगा सक्सेस झाला, तर मी किती पटीनं सक्सेस झालो. बरोबर आहे. किती पटीनं सक्सेस झालो, 12 पटीनं. करेक्ट. मग तेच उद्देश होता आमचा नेहमी. प्रत्येक पोराला एवढं सक्सेसफुल बनायचं, एवढं चांगलं ट्रेनिंग द्यायचं, एवढं प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचं, एवढं करून घ्यायचं त्याच्याकडनं, की त्यांनी पूर्ण मार्केटमध्ये सांगितलं पाहिजे इथं प्रॅक्टिकल होतं. करेक्ट. इथं प्रॅक्टिकल होतं, इथं व्यवस्थित करून घेतलं जातं, इथं थेरॉटिकल प्रॅक्टिकल सगळं करून घेतात. आणि हेच लोकांना पाहिजे ना आज. आज बिझनेस ओनरला काय पाहिजे, थेरॉटिकल नॉलेज. आज जॉब सिकर जॉब पाहिजे असेल त्याला काय पाहिजे, थेरॉटिकल नॉलेज. आज त्याला प्रॅक्टिकल करता आलं पाहिजे, कुठं पण गेलं तर त्याला प्रॅक्टिकल करता पाहिजे. आज त्याची डिमांड आहे, आणि आज पण त्याची डिमांड आहे, उद्या पण असणारच आहे. आणि तेच इन्स्टिट्यूट लॅक करतायत इंडियामध्ये, इंडिया लेवलला लॅक करताय. आणि आम्ही जे ग्रो झालो हे ऑर्गॅनिकली ग्रो झालो. आमचे जे ब्रांचेस आहेत, केरला ब्रांचेस आहे, लोकांनी आमचं काम बघितलं, आम्हाला सुद्धा कॉल केला, आम्हाला तुमचं ओपन करायची ब्रांच. आम्ही सुरतला गेलो, तर सुरतमध्ये पण ऑर्गॅनिक आलंय. उदयपूरला गेलो, कोविडच्या वगैरे उदयपूरला पण होतो, आम्ही राजस्थानला पण होतो, आता दिल्लीला आम्ही ओपन करतोय. सो ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही आता पुढच्या 5 वर्षात पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मला 25+ ब्रांचेस आमच्या स्वतःच्या करायचे, आमचं विजन घेऊन आम्ही चाललोय. बट एकच ध्येय आहे की मुलांना एवढं ट्रेनिंग चांगलं द्यायचं, एवढं प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्यायचं, एवढं प्रोजेक्ट्सवर काम करून घ्यायचं की त्यांना सक्सेस मिळाला पाहिजे. आणि सक्सेस एक वेळेस तो झाला तर तो आम्हाला सक्सेस येतोच. बिझनेसचा एक मूलमंत्र आम्ही डिजिटल ट्रेनिंगचा आहे. करेक्ट आहे. आणि एवढं मनापासून शिकवलेल्या शिक्षकाला किंवा इन्स्टिट्यूटला कोणी विसरत नाही. तर त्याच्यावरती आपण पुढे सर्व्हाइव्ह करतोय, आपण घर चालवतोय आपलं, आपण ग्रो करतोय, तर त्या इन्स्टिट्यूटला कोणी विसरत, त्यामुळे ती माउथ पब्लिसिटी होतच राहते. सर, पहिली टीम किती लोकांची होती आपली? पहिली मी, आता माझी बायको, ओके, आणि श्रीपाद नावाचा माझा फ्रेंड होता. 3 लोकांची टीम होती आमची. घरातल्या होम मिनिस्टरचा मोठा वाटा त्याच्यात होता. ती होती. मी काय केलं होतं, रिझाईन केलं होतं कंपनीला आणि चालू केलं होतं. 1 महिन्याचा नोटीस पिरियड सगळ्याकडे असतो, नाही तर मग तुमचा पगार मिळत नाही.
तर तिनं 1 महिना सांभाळलं पूर्ण. ओके. हे लव्ह मॅरेज होतं? हे लव्ह मॅरेज होतं माझं. म्हणून एवढा सपोर्ट आलेला आहे. लव्ह मॅरेज होतं आमचं. अँड डेफिनेटली एक असतं ना की एक इमोशनली आणि एक पूर्ण सपोर्ट होता, 100% सपोर्ट. आणि आम्ही अक्षरशः सांगतो 14 15 तास ऑफिसला असं काम करायचं. आणि आजचे स्टार्टअप ओनर बघतो मी, त्यांना 8 तासात असं वाटतं लक्झरी काम खूप झालं. नाही, 8 तासांना नाही होत आज. नाही होत. 8 गुणीला हाफ डे, 8 hours इज लाईक हाफ डे फॉर स्टार्टअप बिझनेस ओनर्स. यू हॅव टू वर्क फॉर 18 hours फॉर फर्स्ट फेज ऑफ युअर स्टार्टअप. जेव्हा तुमचं स्टार्टअप मोठं होतं, जेव्हा हे होतं, तेव्हा मग तुम्ही एन्जॉय करा ना किती करायचं. आणि फर्स्ट बॅच आठवती किती लोकांची होती? 2 लोकांची. 2 लोकांची फर्स्ट बॅच. एकच लोक होता पहिला स्टार्टिंगला, तिलाच ट्रेनिंग दिला. नंतर मग आणखी पैसे पाहिजे होते ना. बरोबर. आणि नंतर मग 2 लोक आलेत. आणि मग 3ऱ्या महिन्यात हे सगळे आले, कारण ती प्लेस झाली होती ना. प्लेस झाल्यावरती ना रेफर केलं, अगोदर नाही रेफर केलं. कारण की तिचं बघितलं, अरे ती IT कंपनी कशी प्लेस झाली, केमिकल इंजिनियर IT कंपनी, त्यांच्या पूर्ण बॅचला शॉक बसला होता, ही कशी प्लेस झाली. तिने सांगितलं मी तर कोर्स केला, या सगळं इथं तुम्ही डेमो घ्या, डेमो घेऊन तुम्ही पण करा. आम्ही प्रत्येक मुलाला प्लेस केलं त्याच्या बॅचच्या, प्रत्येक मुलाला. कोणाचं कम्युनिकेशन लो असलं तरी आम्ही त्याला म्हटलं तू इंटर्नशिप कर 8-10 हजारात. पण प्रत्येकाला आम्ही सॅटिस्फाय करून प्रत्येकाला आम्ही जॉब दिलाय. तेव्हा तर प्लेसमेंट टीम वगैरे काहीच नव्हती. तेव्हा मीच जॉब बघत होतो मुलांसाठी, मीच त्यांना इंटरव्ह्यू पाठवत होतो, मीच काउन्सिलिंग करायचो, मीच ट्रेनिंग द्यायचो, सगळं मिस करायचं. विजन खूप मोठं होतं. आणि मग श्रुती मॅडम जे होते ते डिजिटल मार्केटिंग पूर्ण करायची. पोस्टिंग जसं म्हणून आपण तेव्हा तर बजेटच नव्हतं मार्केटिंगला, तर ग्रुपवर पोस्टिंग, 25 अकाउंटवर ग्रुपवर पोस्टिंग त्यांचं काम. रोज मार्केटिंगचं काम, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी जायपर्यंत पोस्टिंग पोस्टिंग पोस्टिंग. खूप अकाउंट ब्लॉक व्हायचे, वापस रिट्राईव्ह करायचो, नवीन अकाउंट बनवायचो, खूप वेगवेगळ्या नंबरवर अकाउंट बनवायचो. तेव्हा एवढं रिस्ट्रिक्शन होतं, आता खूप रिस्ट्रिक्शन आलं फेसबुकच्या अल्गोरिदममध्ये, तेव्हा नव्हतं एवढं. तर डेफिनेटली जर्नी स्टार्टअप्स खूप जबरदस्त जर्नी होती आमची डिजिटल ट्रेनिंगची. बट एकच ध्येय आहे, प्रॅक्टिकल. सर, एक महत्वाचा एक मुद्दा की तुम्ही एक्सपिरियन्स घेतला, तुम्ही जॉब केला, पण कुठेतरी एक शिकवणं ही एक वेगळी कला आहे. करेक्ट. प्रत्येक डिजिटल मार्केटिंग किंवा कुठल्याही फील्ड मधला जॉब करणारा माणूस शिकू शकत नाही. ती एक वेगळी कला आहे. ती कुठून आली की ती मूळची अंगात होती? नाही, मूळची अंगात बिलकुल नव्हती. स्टेज डेअरिंग मला नव्हतंच. मी एकदम शाय, एकदम इंट्रोवर्ट्स, एकदम म्हणजे शाय करणारा माणूस होतो. इंजिनिअरिंग पर्यंत मला समोर प्रेझेंटेशनला बोलायला तरी मी घाबरत होतो. मी एक कोर्स केला होता, मला अजून आठवतं, याचा हॅपी थॉट्सचा कोर्स होता. तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत समोर नाही असाल, बोलसाल नाही, तोपर्यंत तुमचं करिअर होणार. तर ते 2.5 महिन्याचा कोर्स होता, ते मी घेतला होता. त्यांनी मला स्टेज डेअरिंग, कम्युनिकेशन, ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, तर तिथं थोडंसं मला नॉलेज आलं. प्लस जेव्हा मी स्टार्टअप, मी जर सांगितलं स्टार्टअपला मी हेल्प करत होतो, कन्सल्ट करत होतो, तिथं मला स्टुडंटला ट्रेनिंग द्यायचं होतं. मग मी ते बसून ट्रेनिंग असंच, एवढं हे नाही. अँड जसं त्यात गेलो, जसं बघतो ना, एखादा हॉरर मूवी फर्स्ट टाइम बघितला तर काय होतं की तुम्ही भिसाल, सेकंड टाइम बघितला तर थोडं कमी भिसाल, तोच मूवी थर्ड टाइम बघितला तर मग तुम्हाला वाटेल की अरे, मग तसंच झालं माझ्यासोबत. पहिल्या वेळेस मी घाबरत होतो भरपूर, नंतर मग ते देत गेलो तर मग ते ऑटोमॅटिकली ते नाही का, तो फिअर पूर्ण निघून गेला. तर जे लोक पण असे आहेत ना की सर फिअर आहे, ते फिअरला फेस करा. जोपर्यंत ते फिअर फेस नाही करसाल तोपर्यंत ते फिअर तसंच राहणार लाईफमध्ये. तर तुम्हाला फिअर फेस करायसाठी तुम्हाला ते करावंच लागेल, त्या गोष्टी जे करावं लागणार आहे ते करावंच लागणार, मला सामोरं जावंच लागणार आहे. डेफिनेटली. मग ते नंतर मग येत राहिलो ट्रेनिंग मध्ये. मग ते जेव्हा तुम्ही ट्रेनिंग देत राहता कंटिन्युअस, मग तुमचं शार्पनेस, तुमची एनर्जी, तुमचं एक्झाम्पल, याची टेक्निक, तुमचं नॉलेज पण पॉलिश होत राहतं. मग ते आज परफेक्टली बाहेर येतं त्याच्यात. आज पण आम्ही शिकतो, आज पण आम्ही असं नाही की आम्ही आता परफेक्ट आहोत, आज पण आम्ही नवीन एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो, आणखी नवीन काय करता येईल मुलांसाठी, आम्ही रोज ते इम्प्रूव्ह करत राहतो. मला ही गोष्ट तुमची आवडली आणि ही आमच्या ऑडियन्सला पण मला सांगावीशी वाटते की 10,000हून अधिक मुलांना शिकवल्यानंतर सुद्धा ही व्यक्ती म्हणते की आम्हाला आजही शिकायला आवडतं किंवा आम्ही आजही शिकतोय. सो एवढं डाऊन टू अर्थ तुम्ही राहिल्याशिवाय तुम्ही ग्रो करू शकत नाही, हे मला आता हे मी स्टेटमेंट करतोय. तो सर, अजून एक, पुण्यात आज तुमच्या 4 ब्रांचेस आहेत. पुण्यातली पहिली ब्रांच तुम्ही कर्वे रोडलाच उघडली. ओके. सो साधारण आता ह्या 4 ब्रांचच्या प्रवासानंतर तुम्ही जेव्हा सिटी बाहेर जायला लागला तेव्हाचा अनुभव कसा होता? डिमांड, करेक्ट, कस्टमरची डिमांडमुळे आम्ही चालू केलं. आम्ही आता त्या भागातून तुम्हाला चालू केलं तर मला म्हणायचे सर विमाननगर खूप दूर पडते आम्हाला, इथं यायला, वाघोलीवर नाही इथं कर्वे रोडला यायला. ऑब्व्हियसली तेव्हा मेट्रो पण नव्हती, काहीच नव्हतं. तर मग खूप सारे आमचे ऍडमिशन्स असेच वेस्ट जायचे. आम्ही म्हणायचो की ठीक आहे आपण विमाननगर
चालू करू. नंतर पिंपरी चिंचवडवरनं येता येतं, नंतर मग कोंडवा, आपला उंदरी तिकडनं यायचं, ते पण इकडे लोक येऊ शकतात. आम्ही हडपसर असं 4ही ठिकाणी आम्ही ब्रांचेस ओपन केल्या, सो दॅट की ज्याला आपण डिजिटल मार्केटिंगचं पूर्ण प्रॅक्टिकली ज्याला शिकायचं आहे ते आसपासमध्येच येऊन शिकू शकतो. म्हणून आम्ही 4+ ब्रांच. मग मुंबई आम्ही चालू केलं होतं 2018 मध्ये. मुंबई ब्रांच अंधेरीमध्ये मेन मेट्रोच्या मेन स्टेशनच्या बाहेर आम्ही ब्रांच चालू केली होती. 2 लाख रुपये पर मंथचा रेंट होता. सो ते रिस्क होती, करेज होता, एक खूप मोठा करेज. बघा, एक फाउंडरला एक कंपनीच्या ओनरला करेज दाखवावं लागतं, पण ते कॅल्क्युलेटेड करेज, असं नाही की तुम्ही काहीतरी ब्लाइंड केलं. तर तिथं आम्ही ऑफिस घेतलं होतं आणि तिथं पण चांगलं झालं. नंतर कोविडमध्ये आम्ही ऑब्व्हियसली 1 वर्ष पूर्ण आम्ही चालू नाही शकलो. 1 वर्ष पूर्ण रेंट देणं इट्स नॉट अ स्मॉल टास्क फॉर एव्हरी कंपनी. तर आम्ही ते मग कोविडमध्ये बंद केलं, आता वापस चालू केलं. डेफिनेटली असं डिमांडवरच आम्ही चालू केलं. लक्षात घ्या, डिमांड आली लोकांकडनं. मुंबईवरनं पण कॉल येत होते आम्हाला की आम्हाला कोर्स करायचा आहे. पुण्याचे लोक मुंबईत शिकायला येतात, मुंबईचे लोक पुण्यात शिकायला येतात, काही डिमांड येत होती. प्लस आम्हाला दिसत होतं की खरंच इथं खूप लोक सर्च करतात आणि मुंबईत खूप कॉस्टली कोर्स होते. 1-1 लाख 1.5 लाखाचे डिजिटल मार्केटिंग कोर्सेस होते. अँड मी विचार केला की आपण थोडासा कॉस्ट फ्रेंडली किंवा बजेट फ्रेंडली. आणि नेहमी माझं एक धोरण असतं की सामान्य लोकांना तो अफोर्ड झाला पाहिजे. तुम्ही मुंबईत पण गेले तरी 1.5 लाखाचा कोर्स लॉन्च केला तर ते मला माहिती चालणार नव्हतं. बरोबर. तर आम्ही अफोर्डेबल कोर्स म्हणजे आम्ही हार्डली तिथे 25,000 ते 26,000चा कोर्स लॉन्च केला होता. त्याच्यामुळे लोकांनी चांगला रिस्पॉन्स इथं दिला होता, आम्हाला जबरदस्त रिस्पॉन्स दिला होता. आणि आता आम्ही ठाणेमध्ये आहोत, आता ठाणेमध्ये आमची ब्रांच झाली, तर तिथं पण जबरदस्त रिस्पॉन्स लोकांनी दिला. सो डेफिनेटली डिमांड होती. आणि डिजिटल मार्केटिंगला डिमांड सगळे मेट्रो सिटीमध्ये खूप डिमांड आहे. आणि एव्हरी बिझनेस ओनर, एव्हरी स्टार्टअप ओनरला डिजिटल मार्केटिंग शिवाय आज मार्केटिंगचा पर्याय नाही. तो होर्डिंग, आता तू जसं मला प्रश्न विचारला होता की आजकालचे लोक पैसे द्यायला देत नाही, बिझनेस ओनर 10,000 रुपये द्यायला, मग तो होर्डिंग लावतो 1-1 लाख रुपये. त्यातून काय मिळतं त्याला? करेक्ट. हे बघा, आज मार्केटिंग इज लाईक गॉड. करेक्ट. तो प्रश्न मी पर्सनल अनुभवातून विचारला की माझं क्लायंट आहे, साधारण 1.5 लाखाचं होर्डिंग लावतात, पण ऍडला 10,000चं बजेट द्यायला ते मागे पुढे बघतात. सो हा कुठेतरी अवेअरनेस झाला पाहिजे या गोष्टी. हे खरंच मी सांगतो की आज 1.5 लाख रुपये तुम्ही होर्डिंगला देताय आणि तुम्हाला फक्त दिसतंय होर्डिंग, वा काय रिझल्ट मिळाले, काय सेल्स मिळाला. तुम्ही 1.5 लाख नाही 10,000 तर देऊन बघा मला. तुम्हाला लीड्स देतोय ना मी, तुम्हाला बिझनेस देतोय. तर आज त्यांना अवेअरनेस नसल्यामुळं त्यांना माहित नाही या गोष्टी की फेसबुक ऍड थ्रू किती लीड जनरेट होऊ शकतात, गुगल थ्रू किती लोक येऊ शकतात. होर्डिंग्सने तुम्ही फक्त त्या एरियातून ट्रॅव्हल करणाऱ्या लोकांपर्यंतच पोहोचू शकता तुम्ही. आणि डिजिटली तुम्ही कुठेही जाऊ शकता. सो आणि जेवढे पण बिझनेस ते कंजूसी करतायत की बाबा मला नाही डिजिटलचा काही भरोसा नाही, त्यांना मी एवढं सांगेल की आज तुम्ही अडॉप्ट नाही करसाल तर तुमचा कॉम्पिटिटर येऊन तुम्हाला मागं खेचेल आणि तुम्ही तिथून चालले जासाल. आज जेवढे पण मोठे मोठे ब्रँड्स आहेत हे डिजिटलच ग्रो करतायत. तुम्ही जर डिजिटल ग्रो नसेल करत तर कोणीतरी येणार, स्टार्टअप्स येणार, नवीन बिझनेस येणार आणि तुमचा बिझनेस पूर्ण कोलॅप्स होईल. जर तुम्हाला कोलॅप्स नाही असेल तर डिजिटल जावाच लागेल. एक मोठं एक्झाम्पल म्हणजे सातारा रोडला एक खूप जुनी जिम होती आणि त्याच रोडला गोल्ड्स जिम आली आणि त्यानंतर तिचे सगळेच्या सगळे मेंबर्स गेले, इतके गेले की ती जिम बंद झाली आणि नावाजलेली जिम होती सातारा रोडची, पण गोल्ड जिम आली तिथं आणि ती जिम सगळं बंद पडली. कारण की गोल्ड जिमनं काय केलं, पूर्ण डिजिटली प्रेझेन्स वाढवला, डिजिटली त्या लोकांपर्यंत पोहोचले आणि आमचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा, लोकांना मग आकर्षित केले. मार्केटिंग इज लाईक गॉड असं म्हणतो ना. मार्केटिंग तुम्ही नाही करसाल, तुम्ही प्रोडक्ट किती चांगला बनवा, जगातला बेस्ट प्रोडक्ट बनवा, बट मार्केटिंग नाही करसाल तर काहीच फायदा नाही. तुम्हाला माहिती आहे का आयफोन कितीचा बनतो? आयफोनचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे? फ्लेक्सॉनचा एक रिव्हील झालंय, $10 मोबाईल बनतो, म्हणजे फक्त 800 रुपयाला, 900 रुपयाचा मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे? फक्त 900 रुपयाचा आयफोन बनतो, जे आपल्याला दिसतंय ना त्याचं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग. कारण की ते बल्कमध्ये आयफोन त्याच्याकडनं घेतात, एवढं कॉस्ट कमी आहे. बट मार्केटिंग, डिझायनिंग, त्यांची डिझाईन टीम जे करते काम, प्लस त्याचं प्रेझेंटेशन, याच्यावर खूप लोक पैसे खर्च करतात. जसं तुम्ही पेप्सी घेतलंय, 20 पैशाला बनतं पेप्सी. कोको कोला मी 10 रुपयाची घेतात, 20 पैशाची बनतं, पण तुम्हाला 20 रुपयाला विकल्या जातं. 20 पैसे टू 20 रुपये फक्त कशामुळे? मार्केटिंग. तर मार्केटिंग नाही करसाल तर काही उपयोग नाही, बिझनेस करूच नका. करेक्ट आहे. हा, तुम्ही तुळशी बागेत बिझनेस करत असाल तर मग काही प्रॉब्लेम नाही, सोशल मीडियाची गरज नाही, तिथे येणार. बीड मध्ये तुमचा बिझनेस ओपन करा, मग ते येत राहतील. सगळेच बिझनेस तुळशी बागेत नसतात.
करेक्ट. तर सर तुम्ही कोविडचा विषय काढला. कोविडमध्ये सगळ्यांनीच खूप प्रॉब्लेम फेस केले. तुमच्या त्यावेळी ब्रांचेसही बऱ्याच झाल्या होत्या वगैरे, सगळंच स्टाफही होता वाढलेला. सो त्या काळामध्ये कसं हँडल केलं सगळं कोविड? खूप टफ काळ होता तो कोविडमध्ये. आम्ही गव्हर्नमेंट सांगितलं 21 दिवस मोदी जे आले 21 दिन का पुरा ब्लॉक. करेक्ट. 21 दिन आहे ना, आम्हाला वाटलं ठीक आहे 21 दिन आम्ही सर्वात तेवढा तर फंड असतोच तेव्हा 21 दिन काय प्रॉब्लेम. 21 दिनचं आणखी 2 महिने वाढले, 2चे 3 महिने. तर 21 दिन जसं ऐकलं तर मी टॉनी रॉबिन्स म्हणून मोठा ऑथर आहे, मी त्याला फॉलो करतो, मोटिवेशनल स्पीकर वगैरे. तिने एवढं सांगितलं की जेव्हा तुमच्याकडे लो फेज येतो त्या लो फेजवर ना तुम्हाला जर उभारायचं असेल, वर यायचं असेल तर तुमचे ऍक्शन्सच मॅटर करतात. तुम्ही विचार करत नका बसू. ऍक्शन्स घ्या, फेल व्हा, ऍक्शन घ्या, फेल व्हा. एखादी ऍक्शन अशी लागतं की ते तुम्हाला सक्सेस देतं. आम्ही कोर्सेस ऑनलाईन लॉन्च केले. पहिले व्हिडिओ कोर्स लॉन्च केला, नाही चालला. मग चालू केला फेसबुकचा कोर्स. फेसबुकच शिकू फक्त, कारण की पैशाच्या लोकांना तेव्हा अडचण होती. मला 300 रुपयाचा फेसबुकचा कोर्स लॉन्च, ते पण नाही चालला. मग ऑनलाईन लाईव्ह इंटरॅक्टिव्ह कोर्स चालू केला, ते थोड्या लोकांनी रिस्पॉन्ड केला. मग पूर्ण डिजिटल मार्केटिंग कोर्स मध्ये लाईव्ह, आणि 12,000चाच लॉन्च केला डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन लाईव्ह कोर्स. असं करत 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 मग कुठेतरी आमचं सेट झालं यार. ऍक्शन्स खूप घेत गेलो. करेक्ट. मॅसिव्ह ऍक्शन. जेव्हा तुमचा लो फेज असतो ना, विचार करत नका बसू. लो फेज ट्राय ट्राय कोणती गोष्ट चालत, कोणती नाही चालत, नाही चालत. मग लाईव्ह लोकांना आवडत गेलं ट्रेनिंग. मग आम्ही 2 दिवस डेमो घ्या, नंतर ऍडमिशन करा. 6,000 पहिले द्या, नंतर 6,000 तुम्ही 15 दिवसानंतर द्या, असं काहीतरी लॉन्च. आणि अक्षरशः तेव्हा माझी सेल्स टीम होती, 100 कॉल करायची रोजची. 100 खूप थकली होती. म्हणजे मी सांगतो ना की वर्क फ्रॉम होम होता आणि प्रेशर सगळ्यांनाच होता. कॉल करायची, लोक नाही म्हणायचे पैसे, कारण की तेव्हा अशी सिच्युएशन होती पैसे लोकांना घर खर्च जाऊ द्या, पण ट्रस्ट कसं करायचं. म्हणजे पैसे तेव्हा एवढं पण नव्हतं की पैसे द्यायला कोणाला देऊ पैसे. भले डिजिटल ट्रेनिंग ब्रँड आहे, सगळं तुम्ही त्यांना सांगत होतं चेक करा सगळ्या गोष्टी, नंतर पैसे द्या, डेमो घ्या. काही लोक करत होते, म्हणजे काय नाही. पण तिथून आम्हाला एक करत गेलो तर मग ऑनलाईन ट्रेनिंग चालू झालं. 1 महिना आम्हाला 2 महिने 1.5 महिना स्ट्रगल गेला, पण 1.5 महिन्यानंतर सक्सेस बॅचेस फुल होतं चालू झालं. करेक्ट. लोकांना आवडत गेलं आमचं ट्रेनिंग. तेव्हा आम्ही स्काईपवर ट्रेनिंग घ्यायचो, नंतर मग झूमवर गेलो, मग गुगल मीटवर गेलो, नंतर झूमवर गेलो. तर आवडत गेलं लोकांना ट्रेनिंग, आणि नंतर मग माझे प्रत्येक बॅच फुल होत गेल्या. आणि नंतर मग आम्ही कोविडमध्ये ग्रोथ घेतलं. मग ब्रांचेस बंद असल्या तरी आम्ही रेव्हेन्यू आमचा चालू होता. तेवढा नव्हता जेवढा एक्सपेन्स होता, बट स्टील कॅश फ्लो होता काहीतरी. आणि डेफिनेटली ट्राय अँड एरर करून शोधला तर मार्ग सापडतो. किती अंधार असेल, म्हणजे आज आपल्याला 100 पैकी 90 लोक भेटतात मार्केटमध्ये किंवा रोजच्या आयुष्यामध्ये की जे कोविडमुळे मी खचलो रे, कोविडमुळे माझं हे झालं. पण तुमच्यासारखी काही मोजकी लोक आहेत जी हे म्हणतात की कोविडमध्ये आम्ही भरारी घेतली. करेक्ट. तर तुम्ही भरारी कशातही घेऊ शकता. तुम्ही ट्राय एरर करत ऍक्शनवर असतं तुम्ही मॅसिव्ह ऍक्शन. हे झालं की हे झालं. करेक्ट. आणि 18 तास काम करायची सवय. करेक्ट. हार्डवर्कला सबस्टिट्यूट बिलकुल नाही. बरोबर. आणि मी आजही घरी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी मला ते माझ्या डोक्यात तेच असतं. करेक्ट. तुम्ही पर्सनल आयुष्यात पण खूप चॅलेंजेस घेता. मी मागे तुमचे व्हिडिओ 30 डेज चॅलेंजचे, तुमचे 100 डेज फिटनेस चॅलेंज. येस. आणि मी पहिले 100 डेज कंटेंट चॅलेंज कम्प्लीट केलं होतं. ओके. युट्यूबवर. करेक्ट. माझं त्याच्यात आम्ही 100 डेज रोज एक डिजिटल मार्केटिंग रिलेटेड, बिझनेस रिलेटेड कंटेंट टाकत गेलो. आणि नंतर मला थोडा हेल्थचा इश्यू होता. म्हणजे माझं वजन वाढलं, 90 kgs वजन झालं होतं माझं. आणि नंतर मग मी म्हटलं यार हेल्थचं पण थोडंसं, तुम्ही पैसे कितीही कमवलं तरी तुमचा हेल्थ चांगला असेल तर काय फायदा नाही. मग मी हेल्थचं चॅलेंज घेतलं. मी जवळपास 12 किलो कमी केलं. अँड थोडंसं हाय मेंटेन आहे थोडं, पण तरी पण आता अजून आम्ही तिथे काय गोळ खायची इच्छा होते. कंट्रोल आहे थोडंसं. कम्प्लीट कंट्रोल नाही निघाला अजून. कळतंय की अरे हे खाला रे, हे याचा कॅलरीज किती झाले. ठीक आहे, एक लाईफ आहे, करतोय आता. पहिले तेव्हा स्ट्रिक होतो 100 डेज मध्ये, थोडंसं आता कमी केलं. सर मला एक प्रश्न विचारायचा होता की तुम्ही ऑनलाईन बद्दल बोलला, तर ऑनलाईन आपण कुठपर्यंत गेलो शेवटी? ऑनलाईन ऑल ओव्हर इंडिया नाही म्हणता येईल. तू बाहेरच्या पण दुबईचे माझ्याकडे आज जवळपास 10+ स्टुडंट, आपण 10 ते 20 लोकांना दुबईच्या बॅच आज माझे स्टुडंट आहेत, आता करतात ट्रेनिंग. प्लस सिंगापूरचे, ते इंडियन्स आहेत, लोक इंडियन्स आहेत पण बाहेर गेलेत. अँड मी म्हटलं ना की हे यांना माहित कसं पडलं, डिजिटलीच. प्लस रेफरन्स थ्रू. प्लस कॅनडा, दुबई, USA मधून पण लोक येतले. आणि ऑल ओव्हर इंडिया सोडून बाहेर पण आहे, पण इंडियाचे जास्त आहेत. दिल्ली, जयपूर,
गुजरात, सुरत, अहमदाबाद खूप स्टुडंट्स आज पण आमच्या बॅचमध्ये असतात. इंदोर, भोपाळ, महाराष्ट्राचे तर सांगायची गरज नाही, पुणे, मुंबई तर पूर्ण आम्ही. आणि लाईव्ह ट्रेनिंग देणारा इन्स्टिट्यूट, लाईव्ह ट्रेनिंग आहे, ऑनलाईन मध्ये लाईव्ह देणार, सगळे रेकॉर्डेड विकतात. आज जेवढे पण कोचेस बघताय तुम्ही सगळे रेकॉर्डेड विकतात, एखादं सेशन लाईव्ह करतात हप्त्याला. आमचं असं नाही, आम्ही रोज लाईव्ह घेणार, रोज लाईव्ह घेणार. आणि एका बॅच मध्ये फक्त 20 लोक असंच ठेवलंय आम्ही. 20च्या वर आजही नाही बॅच, कारण की प्रत्येकाला टेन्शन, प्रत्येकाला जसं आमचं ध्येय आहे की प्रत्येकाला घडवायचं, ते आम्ही करून आम्ही ते पूर्ण हे करतो. आणि नाही मिळत ना असे इन्स्टिट्यूट, नाही मिळत लोकांना. त्याच्यामुळे प्रत्येक बॅच माझी ऑनलाईनची पण फुल असतं, ऑफलाईनचे पण फुलच असतं. तुम्ही जर त्या सांगितलं की दुबई पर्यंत गेलात, सिंगापूर पर्यंत गेलात वगैरे, तर प्रत्येक गोष्ट घडायची असते. जर कोविड सारखी सिच्युएशन आलीच नसती तर तुम्ही ऑनलाईनचा विचार डोक्यात आला नसता. आणि ऑनलाईनचा विचार केल्यानंतर तुम्ही दिल्ली, सिंगापूर इथपर्यंत पोहोचलात. आणि आता तुम्ही मगाशी बोललात तसं की तुम्ही आता दिल्लीला इन्स्टिट्यूट स्टार्ट करताय. तर प्रत्येक गोष्टीला एक रिझन असतं, जे आपण मागे वळून पाहिल्यावर आपल्याला दिसतं की या रिझनमुळं ही गोष्ट आज आपण करतोय किंवा आज आपण आपल्या आयुष्यात आपली घडतीये. सर, तुमची ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी आहे, तर कुठेतरी हा प्रश्न मनात नाही आला का की आपण कॉम्पिटिटर्स हे करतोय तयार? एक वेळेस असतं ना की मला लोकांना घडवायचं आहे. ओके. 1,00,000 कंपनीज आहेत पुण्यात, फक्त पुण्यात. इंडियामध्ये किती कंपनीज आहेत, किती एजन्सीज काढतील, किती जेवढ्या पण एजन्सी निघतील ते कॉम्पिटिशन कमीच राहणार आहेत. करेक्ट. किती कंपनीज आहेत मार्केटमध्ये, किती पण एजन्सी, जेवढ्या पण एजन्सी काढा कमीच पडणार आहेत. करेक्ट. हे कधीच विचार नाही केला कॉम्पिटिशन वाढू द्या, चालतं. बट लोकांना घडवायचं एक मनात इच्छा आहे. करेक्ट. देवाने एक पर्पज दिलेला आहे की बाबा जेवढं घडवता येईल तेवढं घडव लोकांना. चालू आहे प्रयत्न. त्यात मी हे विचार कधीच नाही केला की तो माझा कॉम्पिटिटर बनेल. काही तर माझे ट्रेनर होते, त्यांनीच स्वतःचं इन्स्टिट्यूट चालू करायचा प्रयत्न केला. ऑब्व्हियसली प्रत्येकाला ते एक असतं ना की बिझनेसचा एक सेन्स पाहिजे असतो. प्रत्येकाला असतो नसतं, ते आपल्याला नाही. बट केले, खूप लोकांनी प्रयत्न केले. माझे इन्स्टिट्यूट ट्रेनिंग झालं आणि बाहेर स्वतःच चालू केले. करतात आजही. मी ऑलवेज माझा स्टुडंट ग्रो करत असेल तर अजून माझ्या आनंदी कोणीच नाही. सो करा, कॉम्पिट करा, डेफिनेटली करा. मार्केट खूप मोठं आहे. रेअर सापडलेली मराठी व्यक्ती आहे ही दुसऱ्या मराठी माणसाचा ग्रोथ ऍक्सेप्ट करते. आणि हे फक्त डिजिटल मार्केटिंग इंडस्ट्रीमध्येच नाही, प्रत्येक बिझनेसमध्ये आहे की खूप क्लायंट बेस खूप मोठा आहे, खूप लोक वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. तर इन्सिक्युअर्ड व्हायचं कारण नसतं. जे लोक होतात की अरे माझ्या ओळखीच्याने पण हाच धंदा सुरू केला, यार त्याला माझं बघवलं नाही किंवा माझं डोळ्यात आलं. तर हे जे थिंकिंग आहे हे कुठंतरी काढलं तर झेप खूप मोठी होऊ शकते. खूप लोक आहेत, पॉप्युलेशन एवढी आहे भारतात. तुम्ही चांगलं काम करा, कस्टमरला रिस्पेक्ट करा. कस्टमर इज किंग आहे. जे कस्टमरला किंग समजून काम करतील ते ग्रो करतील. जे कस्टमरला लुबाडतील, जे कस्टमरला फक्त व्हॅल्यू आहे, तू मागितलं तेव्हा ते काही बिझनेस ग्रो करू शकत नाहीत. कस्टमरला तुम्हाला तो 1 रुपया देतो, त्याला 10 रुपये द्यावं लागेल. हे ध्येय ठेवायचं कधी पण. जो पण बिझनेस ओनर बघत आहेत ना, त्याच्याकडनं तुम्ही 1 रुपया घेताय सपोज सर्व्हिसचे, त्याला 10 रुपये द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे 10 रुपयाचा आउटपुट द्यायचा प्रयत्न करा. हे जर त्यांनी मूळ मंत्र जपला, डेफिनेटली चांगलं काम करू शकतील ते मार्केटमध्ये. तर एक महत्वाचा प्रश्न, अनेक इन्स्टिट्यूट आहेत, त्यापैकी काही प्रॅक्टिकल पण आता द्यायला सुरुवात झालेल्या आहेत. एक थर्ड पर्सन म्हणून वाय डिजिटल ट्रेनिंग? बघा, मी तेव्हाच म्हणतो की माझे कॉम्पिटिटर जेवढे पण आहेत मार्केटमध्ये चांगलं काम करताय. असं नाही की मी म्हणेल की ते काम व्यवस्थित नाही करत नाही. बट डिजिटल ट्रेनिंग का, की तुम्हाला इथं विश्वास आहे लोकांचा. इथं ते जे लोक येतात ते ट्रस्टने येतात, रिकमेंडेड येतात, रिकमेंडेशन्स घेऊन येतात इथं. आणि ते ट्रस्ट, रिकमेंडेशन्स आणि सगळ्यात मोठं मी म्हटलं की प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स, प्रॅक्टिकली तुम्हाला काम करता आलं पाहिजे. प्रोजेक्ट्स प्लस माझी 40 लोकांची टीम सपोर्टला आहे. तुम्हाला काही डाऊट आला, काही प्रॉब्लेम, 3 लोकांनी सुरू केलेली जर्नी होती, आज 40 लोकांचा स्टाफ आहे. 40 लोकांचा. आणि एक प्रत्येक स्टुडंटला 40 लोकांची टीम सपोर्ट करायला आहे. कोणत्याच इन्स्टिट्यूटला 40 लोक नाही आहे. सगळ्यांनी आउटसोर्स केलं. वेबसाईट कोणी करतं, एसीओ कोणी करतं. तिथं फक्त एक ट्रेनर असतो, एक सेल्सवाला असतो आणि एखादा कॉर्डिनेटर वगैरे, 2-3 टीम आहे. 3 लोक. माझ्या इथं 40 लोकांची टीम प्रत्येकाला सपोर्ट करायला आहे. त्याला घडवायला आम्ही बसलेलो आहे. तर घडवासाठी तुम्हाला इथे यायचं असेल तर या. तुम्हाला स्वतःला घडवून घ्यायचं असेल माझ्याकडनं, या माझ्याकडे. मी नाही म्हणणार कोणाचं कसं काय, बट एव्हरीवन हॅज म्हणजे म्हणतो ना की कॉम्पिटिशन तर प्रत्येक क्षेत्रात सापडेलच डेफिनेटली. बट सगळ्यांना मी जेवढंच म्हणेल, माझ्या कॉम्प्युटरला पण मी तेच म्हणेल की काम जे मुलं तुमच्याकडे येतात त्यांना घडवा, बस एवढंच मी त्यांना म्हणेल. कोणाचं नुकसान नका करू. खूप लोक नुकसान करतायत, पैसे घेत आहेत आणि नुकसान करतायत.
नुकसान नका करू, चांगलं काम शिकवा, चांगलं प्रॅक्टिकल ट्रेनिंग द्या, प्रोजेक्ट्सवर ट्रेनिंग द्या, त्यांना घडवा. ते घडले तर तुम्ही पण घडसाल. बरोबर करतोच माउथ पब्लिसिटी होतच जाते. आणि सर 10 वर्ष ऑलमोस्ट झाले डिजिटल ट्रेनिंगला, साधारण किती प्लेसमेंट्स झाल्या आपल्याकडून? माझ्याकडे जे मुलगा जॉबसाठी येतो आणि सिरियसली कोर्स करतो त्या सगळ्यांना मी जॉब दिलेला आहे. क्या बात आहे. पण असे मुलं असतात, 1 दिवस येतात, 2 दिवस अपसेंट, काहीतरी करायचं म्हणून करतात, काहीतरी करायचं म्हणून करतात आणि मग म्हणतात जॉब पाहिजे. त्यांना मी जॉब देत नाही. बरोबर. पहिले कम्प्लीट कर कोर्स, दुसऱ्या बॅच मध्ये बस, कम्प्लीट कर, त्याच्याशिवाय मी जॉब देणार नाही. बरोबर. असे काही मुलं असतात खूपच जास्त टेक्निकली लो असतात किंवा ग्रॅस्पिंगच नसतं त्यांना थोडासा अवघड झालं, त्यांना मी इंटर्नशिप देतो. बट असं कोणीच नाहीये जॉबसाठी आला आणि त्याला जॉब लागला, असं कधीच झालेलं. आणि टीम कशासाठी आहे माहिती मी बसले, त्यांना कामच ते आहे की त्यांना जॉब कॉल दे, नसल त्याला बनव, घडव, त्याला कम्युनिकेशन वाईज चांगलं सुधारू, काही ना काही त्याचं टेक्निकल स्ट्रॉंग कर, इंटरव्ह्यू राऊंड काही ना काही कर, त्याला आपण सगळं सपोर्ट करतो. पण त्यांना पण त्यांचं पण हे पाहिजे ना, त्याच्याकडनं पण इच्छाशक्ती पाहिजे. करेक्ट. सो आम्ही ऍडमिशन घेताना पण सांगतो की इच्छाशक्ती असेल, प्रॅक्टिकल करा, रोज रेग्युलर येशील, रोज प्रॅक्टिकल करशील, रोज प्रॅक्टिस करशील तरच जॉईन कर, अदरवाईज तू कोर्स जॉईन नको करू. आम्ही तोंडावर सांगतो ऍडमिशनच्या वेळेस, असं कोणतंच इन्स्टिट्यूट सांगत नाही. करेक्ट. हे आमची खासियत आहे. अमिताभ बच्चन सर जरी शिकवायला आले ऍक्टिंग, तरी ते समोरच्याची इच्छा पाहिजे तरच त्याला ते शिकवलेलं कळेल. येस. अदरवाईज त्या डोक्यावरून जाईल. डेफिनेटली. तर खूप मजा आली, खूप इन्स्पायरिंग जर्नी होती. आणि पुढेही तुमच्या अनेक ब्रांचेस होत राहाव्यात आणि परत एकदा तुमचा पॉडकास्ट करण्याची संधी आम्हाला मिळावी अशी अपेक्षा करतो. तुम्हाला आमच्या या पॉडकास्टमध्ये येऊन कसं वाटलं? जबरदस्त इनिशिएटिव्ह घेतलाय. हे कन्सिस्टंट करत, मी असं म्हणेल की कन्सिस्टंट लोकांचे जे स्टोरीज आहेत ते लोकांपर्यंत गेल्याच पाहिजे. आणि दिस इज द ट्रेंड, दिस इज नाव ट्रेंड आहे, खूप जबरदस्त ट्रेंड चाललाय पॉडकास्टचा. आणि हा ट्रेंड डेफिनेटली जे युथ आहेत, जे बघतायत, त्यांना खूप हेल्प होईल. जे बिझनेस करतायत, जे त्यांना डेफिनेटली हे हेल्प होईल पॉडकास्ट. आणि डेफिनेटली तुम्ही पण हा पॉडकास्ट बघताय तर हे सबस्क्राईब जरूर करा या चॅनलला. आणि नवीन माझे पण तुला कॉन्टॅक्ट काय असेल मी तुला देईल सगळे. जेवढे पण स्टोरीज, बिझनेस स्टोरीज, सक्सेस स्टोरीज या पॉडकास्टवर तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील. तर सबस्क्राईबचं बटन दिसतंय का ग्राहक सगळ्यांना, तर सबस्क्राईब करून घ्या. आणि फॉलोचं पण बटन इंस्टाग्रामवर असेल कुठं तर ते पण करा. ठीक आहे, चलो, थँक्यू सो मच सर. ज्यांना कोणाला डिजिटल मार्केटिंग मध्ये सिरियसली करिअर करायचंय, स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे, त्यांनी प्रशांत कडूकर सरांना डिजिटल ट्रेनिंग मध्ये येऊन नक्की संपर्क साधा. मी हे सांगतोय, हे मी त्यांचा पॉडकास्ट घेतला म्हणून नाही सांगत आहे, मी याच इन्स्टिट्यूटचा स्टुडंट आहे आणि मी आज माझी डिजिटल मार्केटिंग एजन्सी सक्सेसफुली रन करतो आहे, म्हणून मी हे अनुभवाने सांगतोय. सो ज्यांना खरंच करिअर करायचंय, ज्यांना खरंच बिझनेस करायचा आहे डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात, याचं हे क्षेत्र खूप पुढे भविष्यात वाढत जाणार आहे. हळूहळू इंडियामध्ये अवेअरनेस वाढतोय. सो सिरियसली ज्यांना करायचंय त्यांनी नक्की या. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटूया नवीन पर्सनॅलिटीसह आणि नवीन इन्स्पायरिंग स्टोरी तुमच्यासोबत आम्ही घेऊन येऊ. थँक्यू सो मच.